सदस्य तुकाराम काते. अध्यक्ष महोदय, महामहिम राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणाला समर्थन. तसंच घेतलंय सर. बोला बोला. अरे सुनील प्रभू, प्रत्येक गोष्टी तक्रार झाली आहे. अरे बोलू दे ना यार. मी त्यांच्याशी बोलतोय, तुमच्याशी नाही बोलत आहे. मी तुमच्याशी नाही, मी अध्यक्षांशी बोलतोय, तुमच्याशी नाही बोलत आहे. सन्माननीय सदस्य सुरू करा. बोलत नाहीये. समोर बोला. बोला सदस्य. अध्यक्ष महोदय, महामहिम राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणाला समर्थन करण्यास मी उभा आहे. जे रंजने गांजरे त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा, देव तेची जाणावा. सुनील प्रभू थांबा. या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंग वाणीनुसार महायुतीचे सरकार कार्य करीत आहे. सर्वसामान्य जनतेला, कष्टकरी, शेतकरी, कामगार यांच्या विकासाला गती देणारे, तरुणांना रोजगार देणारे, मुलींना मोफत शिक्षण व संरक्षण देणारे, महिला सक्षमीकरण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यशस्वी राबणारे आपल्या महाराष्ट्र शासनाचे 3 त्रिमूर्ती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय अजितदादा यांनी घेतलेले ऐतिहासिक निर्णय व करण्यात आलेल्या विकास कामामुळे, मुळे नाही तर विकास कामामुळेच महायुतीचे सरकार प्रचंड बहुमताने स्थापन झालेले आहे. आमच्यासारखे सर्वसामान्य कामगारांचा मुलगा जनतेने निवडून दिले त्याबद्दल मतदारांचे आभार. आपले शासन राज्यभर 409 शहरांचे पंतप्रधान आवास योजना शहरी राबवत असताना मुंबई धारावी झोपडपट्टी पुनर्वसन महत्त्वाचे प्रकल्प राबवत आहेत. ते प्रकल्प शासन लवकर पूर्ण करेल. माननीय आज आम्ही अध्यक्ष महोदय मुंबई सारख्या नगरीमध्ये आम्ही निवडून येतोय. माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईची झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी 40 लाख झोपडपट्टी वासियांना मोफत झोपडपट्टी देण्यासाठी घोषणा केली होती. परंतु आजपर्यंत झोपडपट्टी काय मुंबईतून गेल्या नाहीत, अशाच राहिल्या. त्याचं कारण आहे की मुंबई सारख्या नगरीमध्ये जे बिल्डर आलेले आहेत, अशा ह्या बिल्डरने ह्या झोपडपट्टीवाल्यांना रखडवलेलं आहे. अध्यक्ष महोदय, प्रभू रामचंद्राने 14 वर्ष वनवास केलाय. आमच्या चेंबूरमध्ये एक मारवाडी चाळ आहे. या मारवाडी चाळीमध्ये 14 वर्ष तिथले रहिवासी बाहेर आहेत. 14 वर्ष ते देशोधडीला लागलेले आहेत. परंतु तिथला जो बिल्डर आहे संजय असरानी, सफल बिल्डर, यांनी काय त्यांच्याकडे बघितलंच नाही. अशीच झोपडपट्टी खाली करून ठेवलेली आहे. परंतु तिथले रहिवासी देशोधडीला लागलेले आहेत. आणखीन त्याचा चेंबूरमध्ये जो प्रताप आहे तिथे शिवशक्ती म्हणून एक झोपडपट्टी आहे. 800-850 झोपड्या आहेत. ह्या झोपड्या खाली करून ह्या महाशयाने ही झोपडपट्टीच विकून टाकली आहे. ही झोपडपट्टी पूर्ण त्यांनी एका दुसऱ्या बिल्डरला विकून टाकलेली आहे. माझी सरकारला विनंती आहे की ह्या अशा ज्या मुंबईमध्ये जे असे बिल्डर जे काम करतायत, ह्या बिल्डरांना व्यवस्थित त्यांच्यावरती ऍक्शन घेऊन असा बिल्डर परत असे काम करू नये अशी आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, दुसरं त्याचा प्रताप असा आहे की केळकरवाडी म्हणून एक झोपडपट्टी आहे. ती झोपडपट्टी त्यांनी त्याच्या ताब्यात घेतली आणि तिथे फक्त पक्का सांगाडा बनवलाय आणि तिथेही 10 वर्ष तिथले झोपडपट्टी धारक हे बाहेर आहेत. अध्यक्ष महोदय, हा असा बिल्डर जो आहे चेंबूरमध्ये स्वतःचं राज्य करणारा हा बिल्डर हा लोकांना फसवतोय. सरकारच्या मार्फत त्यांच्यावरती ऍक्शन घेणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या चेंबूरमध्ये पाकिस्तानाची जेव्हा फाळणी झाली आणि तेव्हा पाकिस्तानातले आमचे सिंधी बांधव
हे आपल्या हिंदुस्थानामध्ये आले, महाराष्ट्रात आले, महाराष्ट्रातून मुंबईत आले आणि मुंबईत तेव्हा आमचे कैलासवासी हसूजी अडवाणी या त्या विभागात कार्य करत असताना चेंबूरमध्ये त्यांना जागा दिली. 32 बिल्डिंग त्यांच्यासाठी बांधल्या. ओल्ड बॅरेक आणि नवीन बॅरेक अशा भर त्यांनी बांधल्या. परंतु त्यावेळेला पाकिस्तानतून आल्यानंतर त्यांना आता कमसे कम 40 ते 50 वर्ष झालेले आहेत. आता त्या ज्या बिल्डिंग आहेत त्या नादुरुस्ती झालेल्या आहेत. ह्या बिल्डिंगी खऱ्या सेंटर गव्हर्नमेंटची जागा असल्या कारणाने त्यांना परमिशन मिळत नाहीये आणि सेंटर गव्हर्नमेंट त्यांना परवानगी देतही नाही. माझी सरकारला विनंती आहे की सेंटर गव्हर्नमेंटची जी जागा आहे ती महाराष्ट्र शासनाने घेऊन त्यांच्यावरती होणारा जो अन्याय आहे तो अन्याय आपण दूर करावा अशी आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, असे मुंबईमध्ये भरपूर काही प्रकल्प आहे. माझा हा चेंबूर जो मतदारसंघ आहे त्यामध्ये 75% हा झोपडपट्टी भाग असल्या कारणाने तिथे जास्त झोपडपट्टी आणि सर्व बिल्डर आलेले आहेत परंतु कोणच काम करत नाहीये. अशीच एक झोपडपट्टी आहे, ती लाल डोंगरची झोपडपट्टी आहे. तिथे कुपर नावाचा एक बिल्डर आहे. हा बिल्डर झोपडपट्टी जी आडवी झोपडपट्टी आहे ती काढून त्यांनी उभी झोपडपट्टी बनवलेली आहे. त्या 800 लोकांची बिल्डिंग आहे. त्यामध्ये आतमध्ये एक मस्जिद सुद्धा आहे, त्यामध्ये एक मंदिर आहे, त्यामध्ये बौद्ध विहार आहे. ही न काढता चारी बाजूला हे 800 लोकांना बसवलेलं आहे. उभी झोपडपट्टी त्यांनी बनवलेली आहे. अध्यक्ष महोदय, महामहिम आमचे राज्यपालांना मुंबईवरती खूप प्रेम आहे, माननीय मुख्यमंत्र्यांचा सुद्धा प्रेम आहे. परंतु बाळासाहेबांच्या स्वप्नातली ही मुंबई जर आपल्याला बनवायची असेल तर ही झोपडपट्टी जी आहे त्या झोपडपट्टी गेल्याच पाहिजेत. परंतु जे बिल्डर जे काम करत नाहीयेत, आता जर लाल डोंगरची तुम्हाला आठवण करून दिली, लाल डोंगरला त्यांनी आडवी जी झोपडपट्टी आहे ती काढून त्यांनी उभी झोपडपट्टी बनवली. म्हणजे मी जेव्हा माझ्या मतदारसंघामध्ये फिरत होतो तेव्हा तिथल्या ज्या रहिवासी आहेत त्यांची अशी हालत खराब आहे की वरचं जे घाण पाणी आहे ते खाली पडतंय. अशी परिस्थिती त्या विभागात आहे. असाच तो कुपर जो बिल्डर आहे त्या बिल्डरवरती पण ऍक्शन घेणं गरजेचं आहे. चेंबूर हा विभाग अत्यंत मागासलेला विभाग आहे, संपूर्ण झोपडपट्टी आहे. गेल्या 1 महिन्यापूर्वी एका झोपडपट्टीमध्ये स्फोट झाला. त्या सिद्धार्थ कॉलनी आहे, त्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये स्फोट झाल्यानंतर त्या स्फोटामध्ये 7 माणसं दगावली गेली. त्या 7 जी माणसं गेली त्यांना माननीय मुख्यमंत्री तेव्हाचे एकनाथ शिंदे साहेबांनी 5-5 लाख रुपये दिले. परंतु स्फोट झाल्यानंतर आजूबाजूच्या ज्या झोपड्या ज्या नादुरुस्त झाला त्या लोकांना काहीच मदत मिळाली नाही. तेही लोक असेच पडलेले आहे. माझी सरकारला विनंती आहे की त्याही लोकांना काहीतरी मिळायला पाहिजे अशी मी आपल्याला विनंती करतो. चेंबूर हा विभाग पूर्ण झोपडपट्टी असल्या कारणाने हा झोपडपट्टी विषयीच आम्हाला बोलावं लागतंय. कारण का हा विभाग झोपडपट्टी जाऊन तिथे मोठमोठ्या बिल्डिंग होण्यासारखे आहेत आणि चेंबूर हा आता मध्य भाग झालेला आहे. चारी बाजूला ब्रिज आलेले आहेत, मेट्रो आलेले आहे. म्हणून हा चेंबूरला आमचा विकसित होणं गरजेचं आहे. म्हणून सरकारला विनंती आहे माझी की आपण ह्या चेंबूर आणि मुंबईवरती लक्ष देऊन मुंबईतल्या संपूर्ण झोपडपट्टी ही जायलाच पाहिजे. माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न आहे हे स्वप्न साकार व्हायला पाहिजे. मी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांना दोघांनाही विनंती करतो की आपण ह्या चेंबूरवरती लक्ष द्यायला पाहिजे. माझं आपल्याला विनंती आहे की अशा या मुंबईतल्या झोपडपट्ट्या ज्या आहेत ह्या झोपडपट्ट्या दुरुस्त व्हायला पाहिजे. तिथले जे बिल्डर आहेत त्या बिल्डरवरती कायदेशीर कारवाई करून कुठलाही तरी कायदा करायला पाहिजे की ज्या बिल्डर ज्या झोपडपट्ट्या बनवत आहेत त्यांना कमसे कम टाइम द्यायला पाहिजे. 2 वर्षाचा टाइम, 3 वर्षाचा टाइम किंवा 5 वर्षाचा टाइम. काय बिल्डर 25-25 वर्ष त्या जागेवरती बसलेले आहेत परंतु त्या झोपडपट्टीवाल्यांना कुठेही जागा देत नाही किंवा बांधत नाही किंवा ज्यांना खाली केलेत त्यांना भाडं देत नाही. अशा ज्या बिल्डर आहेत त्या बिल्डरवरती ऍक्शन घ्यायला पाहिजे. मला बोलायला दिलं त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.